नमस्कार. आजचा विषय वेगळ्या करिअरबद्दलचा आहे. हा अभ्यासाचा करिअर विषय नाही, तर विषय आहे ऑलिम्पिकमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण शालेय जीवनापासून किंवा आधीपासून काय करावं आणि ऑलिम्पिकपर्यंत कसं पोहोचावं. ऑलिम्पिकमधलं करिअर हा आजचा आपला विषय आहे. पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला खेळाची निवड करावी लागेल. आपलं जर टार्गेटच असं असेल की आपण ऑलिम्पिकमध्ये जायचंय तर खेळाची निवड खूप महत्वाची आहे. नाहीतर तुमचा खेळ हा ऑलिम्पिकमध्ये नसेल तर तुम्ही कितीही त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं तर तुम्ही त्या ऑलिम्पिकमध्ये मात्र त्या खेळासाठी सहभागी होऊ शकणार नाही. त्यामुळं जसं ॲथलेटिक्स असेल, बॉक्सिंग असेल, बॅडमिंटन आहे, कुस्ती आहे, शूटिंग आहे, अशा पद्धतीपैकी कोणता खेळ तुम्हाला सूट होऊ शकतो असा खेळ निवडावा लागेल. त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे या खेळासाठी अगदी लहानपणापासून आपल्या मुलाला किंवा मुलीला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. त्या खेळाच्या अनुसरून जी काही प्रॅक्टिस पाहिजे ती आपल्याला लहानपणापासून देता आली पाहिजे. आणि नंबर 3ची गोष्ट आहे त्याच्यामध्ये ती म्हणजे उत्तम असा प्रशिक्षक, कोच किंवा मेंटॉर आपल्याला आपल्या मुलांसाठी उपलब्ध असला पाहिजे, जेणेकरून या मुलांच्या एकूणच प्रगतीमध्ये योग्य दिशा मिळू शकते. दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये खेळाच्या निवडीनंतर आपण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा विविध लेव्हल्सवरती सहभागी होणं गरजेचं आहे. जसं की शालेय स्तर झाला, त्याच्यानंतर तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तर, अशा सगळ्या स्तरांवर जसं की आता खेलो इंडिया नावाचा सुद्धा एक उपक्रम आलाय. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून डिव्हिजन्समधून जर आपण खेळत गेलो तर आपल्याला कामगिरी दाखवता येते आणि ही कामगिरी जर दिसली तर त्याच्यामध्ये जर उत्तरोत्तर प्रगती होताना दिसली, ग्रुप वरचा लेवलचा जात गेला तर मग ऑलिम्पिकच्या दृष्टीने आपली तयारी चालू झाली आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते यश आपल्याला कॉन्फिडन्स देऊ लागतं. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील असलेल्या ज्या चाचण्या किंवा पात्रता फेरी आहेत त्याच्यामधला सहभाग. या अनुषंगाने आपल्याला नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये आपला सहभाग नोंदवावा लागेल, आपल्याला त्यात खेळावं लागेल. प्रत्येक खेळाचे स्वतःचे असे फेडरेशन असते, जसे की ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया. या फेडरेशन्स स्पर्धांचे आयोजन करत असतात. त्यामुळे या फेडरेशनमध्ये आपला सहभाग असणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी जर आपण विजय मिळू शकलो किंवा आपली गुणवत्ता दाखवू शकलो तर अंतिम निवड होण्यामध्ये किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या निवड होण्यामध्ये सोपेपणा येऊ शकतो. त्यानंतरचा मुद्दा आहे ते म्हणजे फेडरेशन आणि सिलेक्शन ट्रायल्समध्ये सहभाग. अशा ठिकाणी फेडरेशनच्या वतीने या खेळाडूंना अधिकृतरित्या असलेल्या इन्व्हिटेशनसाठी, ट्रायलसाठी बोलावलं जातं. हे सगळं जे सिलेक्शन आहे ते परफॉर्मन्स बेस्ड सिलेक्शन असतं. आपल्याला आपली गुणवत्ता दाखवून देता येते आणि सिलेक्टर्स आपला परफॉर्मन्स पाहत असतात. काही खेळांमध्ये तर रँकिंग पॉइंट सिस्टीम असते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील रँकिंगनुसार कधी कधी ऑलिम्पिकला निवड होत असते. जसं की बॅडमिंटन सारखा खेळ, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरनॅशनल रँकिंग काय आहे हे खूप महत्वाचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पात्रता स्पर्धा, याला आपण क्वालिफायर्स असं म्हणतो. याच्यामध्ये आहे एशियन गेम्स किंवा कॉमनवेल्थ गेम्स किंवा ऑलिम्पिक साठीच्या ट्रायल्स. अशा ऑलिम्पिक्स क्वालिफायर्समध्ये किंवा आपण जर स्पर्धांमध्ये जाऊ शकलो, आंतरराष्ट्रीय स्तरावरती कामगिरी करू शकलो, चमकदार कामगिरी जर केली तर ऑलिम्पिकच्या सिलेक्शनमध्ये आपली वर्णी लागू शकते. बऱ्याच प्रकारच्या खेळांमध्ये तुम्हाला थेट एंट्री ऑलिम्पिकमध्ये मिळते. त्याचं कारण तुमचं इंटरनॅशनल रँकिंग काय आहे किंवा अमुक एका खेळामध्ये स्थान असतं. त्या स्थानावरतून तुम्ही जर वरच्या क्रमवारीत असताल तर तुम्ही थेटपणे ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकता. त्याच्यानंतरचा टप्पा आहे तो म्हणजे फिटनेस बद्दलच्या काही चाचण्या, अँटी डोपिंग बद्दलच्या चाचण्या, मेडिकल फिटनेस बद्दलच्या विशिष्ट वैद्यकीय तपासण्या. याच्यामध्ये NADA म्हणजे नाडा, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी यांच्याद्वारे तपासणी केली जाते. दुसरं आहे ते म्हणजे वाडा, WADA वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. यांनी दिलेले नियम हे खेळाडूंना पाळावे लागतात आणि त्या दृष्टीने या चाचण्यांमधून ते जर पुढे गेले तर मग काही अडचण राहत नाही. त्यानंतर असतात त्या वैद्यकीय तपासण्या. याच्यामध्ये तुमची शारीरिक फिटनेस जो मुद्दा आहे त्यासाठीचं न्यूट्रिशन तुमचं कसं आहे, डाएट तुमचं कसं आहे, त्यासोबत तुमचे बाकी तुम्हाला काही अडचणी नाहीत ना, शारीरिक व्याधी नाहीत ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मेंटल फिटनेस तुमचा कसा आहे. आणि म्हणून फिजिओथेरपी असेल, तिथपासून सायकोलॉजिस्ट असेल, तुमचे मेंटॉर असतील, या सगळ्यांशी तुमचा संपर्क कायमस्वरूपी असेल तर ही मंडळी तुम्हाला ऑलिम्पिकपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरतात. एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल की काही ठिकाणी काही गव्हर्नमेंटचे उपक्रम असतात खेळांबद्दलचे, जसं की खेलो इंडिया हा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये आपण जर सहभागी झालो असेल तर इथून पुढच्या काळामधल्या प्रगतीसाठी किंवा रँकिंगसाठी त्याचा उपयोग होतो.
आपण गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी चमकदार कामगिरी करू शकतो. त्याचबरोबर टॉप्स सारखी एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम. यामध्ये तुम्हाला खेळाडूंना काही मार्गदर्शन हवं असेल, त्यांना आर्थिक मदत हवी असेल, याही माध्यमातून तुम्हाला एक प्रकारचं सहकार्य मिळत असतं. त्यामुळे अशा स्कीमचा आपण आधार घेण्याची गरज असते. अनेकदा खेळाडू लक्षात घेत नाही की स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया सारखी संस्था ही अशा पद्धतीने ऑलिम्पिकमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण देत असतं. अशा पद्धतीच्या संस्थांशी संपर्कात राहून तिथे आपल्याला वर्णी लागते का, तिथे आपल्याला संधी मिळते का, याचा विचार करण्याची गरज आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्याचा मी या आधी पण उल्लेख केला तो म्हणजे मेंटॉरशिप किंवा गायडन्स. हे जे आपले कोच असतात, आपले गुरु असतात, एक प्रकारे ते आपल्याला खेळाबद्दलची माहिती सांगतात. असं म्हटलं जातं कोचबद्दल की कोच नोज द प्लेयर मोर दॅन द प्ले. त्याला खेळापेक्षा प्लेयर जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे तुमची वैयक्तिक प्रगती, त्या खेळामधला परफॉर्मन्स, तो अजून एक्सलन्स होण्यासाठीची तयारी, यामध्ये तुमचे कोच किंवा मेंटर उपयुक्त मदत करतात. तुमचा मेंटल फिटनेस किंवा मेंटल स्टॅबिलिटी ही सुद्धा महत्वाची असते, कारण या स्पर्धांमध्ये मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीची सुद्धा तुमची तजवीज जर असेल तर ह्या मोठ्या स्पर्धा तुमच्या आवाक्यात येऊ शकतात. आता आपण पाहूयात की कोणत्या खेळांसाठी कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड्स किंवा कशा पद्धतीच्या पात्रता आहेत. ॲथलेटिक्सचा जर आपण विचार केला तर वर्ल्ड ॲथलेटिक्स यांनी जे काही स्टँडर्ड याच्यामध्ये दिले आहेत ते स्टँडर्ड जर आपले पूर्ण झाले असतील तर आपल्याला आपली वर्णी त्याच्यामध्ये ऑलिम्पिकसाठी लागू शकते. याला आपण एंट्री स्टँडर्ड्स म्हणतो. एक विशिष्ट पद्धतीचा एक क्वालिफिकेशन पिरियड सुद्धा असतो, ज्याच्यामध्ये अमुक एका वेळामध्ये एक अमुक उंची गाठणे किंवा अंतर पार करणे, या देखील स्टँडर्ड्समध्ये, एंट्री स्टँडर्ड्समध्ये आपण जर पार करून गेलो तर आपल्याला आता ऑलिम्पिक लांब नसतं. अनेकदा इथे रँकिंग सिस्टीम ही वापरली जाते. बॉक्सिंग सारख्या खेळाबद्दल जर बोलायचं झालं तर इंटरनॅशनल बॉक्सिंग कॉन्फेडरेशन किंवा ती जी संघटना आहे यांच्या मार्फत जे काही ऑलिम्पिक क्वालिफायरसाठीचे स्टँडर्ड्स ठरवले जातात त्याच्यामध्ये जर आपण क्रमवारीमध्ये वरचं स्थान मिळवलं तर ऑलिम्पिकमधली निवड आपली त्या अनुषंगाने केली जात असते. यासाठी आपल्याला नॅशनल ट्रायल्समध्ये उत्कृष्ट कामगिरी करणं गरजेचं आहे. आपली जी वेट कॅटेगरी आहे त्या वेट कॅटेगरीच्या अनुसार आपला परफॉर्मन्स असण्याची अपेक्षा असते आणि ते जर आपण पूर्ण केलं तर मग आपण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतो. बॅडमिंटन सारख्या गोष्टीमध्ये भारतीय बॅडमिंटन असोसिएशननी आपल्याला एक प्रकारे अनुमोदन द्यायला हवं. त्यानंतर इंटरनॅशनल ज्या टुर्नामेंट्स आहेत त्याच्यामध्ये आपण चांगली कामगिरी केली पाहिजे. याच्यामधली जर आपलं रँकिंग वरचं असेल तर बॅडमिंटनच्या माध्यमातून आपण ऑलिम्पिकला जाऊ शकतो. कुस्तीबद्दल जर बोलायचं झालं तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग यांच्या वतीने असलेल्या ज्या इंटरनॅशनल टुर्नामेंट्स आहेत याच्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट रँक मिळवणं गरजेचं आहे. तो आपण टप्पा गाठणं गरजेचं आहे. यासाठी आपण राष्ट्रीय स्तरावरच्या नॅशनल लेवलच्या सुद्धा रँक्स किंवा त्या क्वालिफायर्स ह्या पूर्ण करणं गरजेचं असतं. अशा राष्ट्रीय निवड चाचण्या जर आपल्या पूर्ण झाल्या असतील आणि वर्ल्ड टुर्नामेंट्समध्ये आपली रँक असेल तर कुस्तीच्या माध्यमातून सुद्धा आपण ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो. शूटिंगच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन यांच्याद्वारे या स्पर्धा भरवल्या जातात. यामध्ये आपल्याला कोटा प्लेसेस मिळवणं अपेक्षित असतं. आपण मिनिमम क्वालिफिकेशन स्कोअर गाठणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि भारतीय रायफल संघटनेद्वारे आपली निवड ही पूर्ण केलेली असणं अपेक्षित असतं. या सगळ्या पूर्तता जर झाल्या तर आपण शूटिंग सारख्या खेळ प्रकारामध्ये ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो. हॉकीबद्दल जर बोलायचं झालं तर हॉकी इंडिया या यांच्याद्वारे टीमची निवड केली जाते, खेळाडूंची निवड केली जाते. वर्ल्ड कप किंवा ऑलिम्पिक क्वालिफायर्समध्ये भारताचा संघ हा त्याच्यामध्ये क्वालिफाय झाला पाहिजे आणि वैयक्तिक खेळाडूंच्या बाबत बोलायचं झालं तर त्यांचा फिटनेस जर उत्तम असेल आणि जर ते त्या टीमचा भाग असतील तर ते या टीमच्या माध्यमातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतात. टेबल टेनिसच्या माध्यमातून जायचं असेल तर ITTF यांच्याद्वारे जे रँकिंग मिळतं ते महत्वाचं असतं आणि आपण जर वरचं रँकिंग असेल तर आपण ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो. यासाठी नॅशनल फेडरेशन ऑफ टेबल टेनिस यांच्या वतीने सुद्धा परमिशन असणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, असे अनेक प्रकारचे खेळ आहेत. अनेक प्रकारच्या खेळांमध्ये कोणत्या माध्यमातून आपण ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. मूळ मुद्दा असा येतो की आपला परफॉर्मन्स हा एक्सलंट क्वालिटीचा असला पाहिजे. राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांपर्यंत आपण जायला हवं. इंटरनॅशनल क्वालिफाईंग मॅचेस ज्या आहेत किंवा क्वालिफाईंग स्टँडर्ड जे आहेत त्याचे जे रेटिंग्ज आहेत याच्यामध्ये आपण जर पोहोचलो तर ऑलिम्पिकमध्ये आपली निवड होते. आपण राष्ट्राचं नेतृत्व त्या ठिकाणी करतो आणि ऑलिम्पिकच्या वतीने आपल्याला अनुमोदन मिळालं तर आपण फायनल लिस्टमध्ये राहतो आणि मग आपण ऑलिम्पिक
ऑलिम्पिकला सामोरे जातो. ऑलिम्पिक हे जर करिअरचं स्वप्न असेल तर निश्चितपणे लहानपणापासून ऑलिम्पिकसाठीची तयारी करणं अपेक्षित आहे. आणि अशी जर तयारी आपण करणार असाल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत, कारण जिंकल्यानंतर आपण देशाला रिप्रेझेंट करत असतो आणि भारताचा तिरंगा जो असतो तो आपला तिरंगा मानाने डोलत असतो. अशा ठिकाणी आपण मेडल घेत असतो. आपलं मेडल हे देशाचं मेडल असतं. ऑल द बेस्ट फॉर युअर ऑलिम्पिक करिअर.